हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर भरपूर दिवस झाले मी गावाकडे होते, त्याच्यानंतर घरी आले आणि मी काही स्किन केअरकडे लक्षच दिलं नाही. स्किनची काळजी काही घेतलीच नाही. रोजचं मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे असायचंच, पण स्किन केअर करणं देखील आठवड्यातून गरजेचं असतं, त्याच्यामुळे ते काही मी केलेलं नाही आहे तिकडे. तर आता मी स्किन केअर करायला घेतलेलं आहे. खूप दिवस झालं केलेलं. आणि आता तर हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये तर आपल्याला स्किन इश्यूज खरंच खूप होतात. स्किनवरती प्रॉब्लेम्स खूप होतात आणि स्किन डल पडायला लागते, रफ होते, स्किन फाटते, असं भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात. आपले ओठ कसे फाटतात तशी स्किन पण आपली फाटते. त्याच्यामुळे आपल्या स्किनची काळजी घेणं खरंच खूप गरजेचं असतं आणि हेच आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि भरपूर दिवसापासून स्किन केअरच मी केलेलं नव्हतं, कारण ना मी गावाला जाण्या अगोदर एकदा स्किन केअर केलेलं. ते मी नव्हतं केलं तुमच्यासोबत शेअर, कारण मी भरपूर वेळा स्किन केअर करते, ते शेअर केलेलं आहे. आणि आज मी माझं प्रॉपर स्किन केअर मी कसं करते हे आज दाखवणार आहे. थोडंसं चेंज असेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी गावाकडचे भरपूर सारे ब्लॉग्स अपलोड केलेले आहेत. जर अजूनपर्यंत कोणी बघितले नसतील तर प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि काल मी एक रिसेंटली व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो पण नक्की जाऊन बघा. तो तर खूपच म्हणजे छान ब्लॉग आहे. जर अजूनपर्यंत पाहिला नसेल तर. आणि मी पोस्ट पण केलेला आहे आज सकाळी. तर बघा जाऊन नक्की. आणि चला आता मी स्किन केअरला सुरुवात करते. त्याच्या अगोदर मला हा सकाळपासून मी ड्रेस वेअर केलेला आहे, कारण आता खूप थंडी आहे, त्याच्यामुळे मी असे फुल हँडचेच टी शर्ट वगैरे किंवा ड्रेस वगैरे असे वापरते आहे. थंडी खूप आहे आमच्या इकडे, कारण मावळ भाग असल्यामुळे. आणि आता मी ही कपडे पहिलं काढून ठेवते आणि दुसरी जी रेग्युलर गाऊन असेल किंवा ड्रेस असेल, वन पीस असेल, ते काही मी जे डेली घालते ते मी आता घालणार आहे स्किन केअर करताना. कारण आहे ना, हा ब्लॅक कलरचा टी शर्ट आहे, ह्याच्यावरती डाग पडले की लगेच दिसून येतं, म्हणून मग मी पहिले ड्रेस चेंज करते आणि नंतर मग आपण स्किन केअरला सुरुवात करूया. जसं की आपण दिवसभरामध्ये खूप धावपळ करतो किंवा आपल्या चेहऱ्यावरती खूप सारा मेकअप आपण केलेला असतो आणि तो रिमूव्ह करणं गरजेचं असतं. त्यासाठी फेसवॉश करणं गरजेचं आहे. दिवसातून 2 वेळा तरी फेसवॉश केलाच पाहिजे. मी दिवसातून 2 ते 3 वेळा फेसवॉश करते आणि त्याच्यानंतर मग माझी त्वचा मॉइश्चराईज करते. तेव्हा छान राहते आपली त्वचा. तर आता मी इथं मामाअर्थचा व्हिटॅमिन सी फेसवॉश घेतलेला आहे. माझा हा खूप फेवरेट आहे. माझ्या स्किनला खूप सारा सूट झालेला आहे. पहिलं तर मी स्किन छानपैकी फेसवॉश करून घेतली आणि त्याच्यानंतर आता डिरेक्टली लगेच मी रॉ मिल्क घेतलेला आहे आणि हे रॉ मिल्क मी माझ्या चेहऱ्यावरती क्लिन्झिंग म्हणून वापरणार आहे. खरंच क्लिन्झिंग करायला मला फार आवडतं आणि ते जास्तीत जास्त करून दुधाने खूप छान प्रकारे क्लिन्झिंग होतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही केलेलं नसेल तर. आणि मी प्रत्येक वेळी असंच करते. खूप छान चेहरा असा मॉइश्चराईज होतो किंवा क्लिन्झिंग होतो. छान वाटतं दुधाने चेहऱ्यावरती. आपला टवटवी येते, जे काही पिंपल्स वगैरे असतात किंवा मग आपला चेहरा जास्तच डल झालेला असतो. आणि आता तर खूप थंडी आहे आणि थंडीमध्ये तर आपला चेहरा खरंच खूपच म्हणजे चेहऱ्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात आणि हे सगळ्या प्रॉब्लेम्स पासून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर आपण जास्तीत जास्त करून घरच्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करायचा. मीही तसंच करते. माझं हे स्किन केअर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीचं आहे. खूप साध्या सोप्या गोष्टी वापरलेल्या आहेत, जास्त अफोर्डेबल आहेत आणि हे कोणालाही परवडेल अशा आहेत. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असं स्किन केअर केलं तर नक्कीच तुम्हाला उपयोगी येईल. तर आता मी क्लिन्झिंग मिल्क वापरून म्हणजे दुधाने छानपैकी असं क्लिन्झिंग केलेलं आहे आणि मसाज करत हे क्लिन्झिंग करत आहे. तर क्लिन्झिंग करून झाल्यानंतर आता मी चेहरा छानपैकी स्वच्छ पाण्याने धुतला होता आणि त्याच्यानंतर मग मी वाफ घेतली आहे. वाफ घेणं खरंच खूप गरजेचं आहे. इथं तो थोडासा व्हिडिओ मिस झाला. तुम्ही पण नक्की वाफ घ्या आणि वाफ घेणं चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंडीत तर आवर्जून वाफ घेतली पाहिजे. आपला चेहरा खूप छान होतो, टवटवी येते चेहऱ्यावरती, लगेच तुम्हाला फरक जाणवत असेल, चेहरा किती छान दिसतो. तर आता हे एव्हरयूथचं मी स्क्रब घेतलेलं आहे. हे कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर मी हे मेडिकलमधून आणलेलं आहे आणि अफोर्डेबल आहे. फक्त 15 RSचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की घेऊन तुमचं स्किन केअर हे करू शकता. मी असेच प्रोडक्ट्स दाखवते जे तुम्हाला फायदेशीर ठरतील, तुमच्या बजेटमध्ये बसतील आणि खूप छान प्रकारे तुमचा चेहराही किंवा स्किन केअर तुमचं छान प्रकारे होईल. अशाच गोष्टी मी दाखवत असते आणि त्या मी स्वतः यूज करते, म्हणून मग मी तुम्हाला दाखवते.
स्क्रब करण्यासाठी मी इथे एव्हरयूथचं स्क्रब घेतलेला आहे आणि स्क्रबचे फायदे खूप आहेत. पुढे मी तुम्हाला सांगत जाईल. जर आपण स्क्रब नियमितप्रमाणे केलं तर आपली त्वचा 10 वर्ष अजूनच लहान दिसते आणि छान दिसते. त्याच्यामुळे त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. तर आता काय काय फायदे आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगते. जेव्हा आपण स्क्रब करतो ना त्यावेळेस आपल्या त्वचेला खूप सारी चमक येत असते. स्क्रब केल्याचा खूप सारा फायदा होत असतो आणि आपल्या त्वचेच्या ज्या मृतपेशी आहेत त्यासुद्धा निघून जात असतात. जे काही एक्नेचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा कमी होतो आणि त्वचेवर खूप साऱ्या प्रमाणामध्ये तेज वाढतं आणि नको असलेले केससुद्धा निघून जाण्यास मदत होतं. कारण काहींच्या चेहऱ्यावरती खूप सारे छोटे छोटे लव असतात, छोटे छोटे बारीक केस असतात, ते सुद्धा स्क्रब केल्याने निघून जातात आणि जी आपली चेहऱ्याची pH लेवल आहे ती नियंत्रणात राहते. तर आता स्क्रब करून झालेला आहे. त्यानंतर मी प्लेन पाण्याने चेहरा वॉश केलेला आहे आणि आता इथं एव्हरयूथचं गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क घेतलेला आहे. तर प्रत्येक वेळी माझं स्किन केअर हे वेगवेगळ्या प्रकारे असतं. जसं ऋतू बदलेल तसं माझं स्किन केअर बदलत असतं आणि तेच मी तुम्हाला दाखवते आहे. तर इथं मी पील ऑफ मास्क घेतलेला आहे. पील ऑफ मास्क आपण का वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. पील ऑफ मास्क आपल्या त्वचेतील जी काही घाण असेल, बॅक्टेरिया असतील किंवा मृतपेशी असतील ना, तर ते काढून टाकण्याचं काम करतं आणि आपली त्वचा आहे ना, ती निरोगी आणि चमकदार मिळवण्यासाठी आपण आठवड्यातून 2-3 वेळा किंवा 2दा तरी पील ऑफ मास्कचा वापर केलाच पाहिजे. तर हा मास्क वापरल्यामुळे ना आपल्या त्वचेत खूप साऱ्या प्रमाणामध्ये घट्टपणा दिसून येतो. तुम्हाला जाणवलं देखील असेल की जेव्हा जेव्हा आपण हा पील ऑफ मास्क लावतो त्यावेळेस आपली त्वचा अशी खेचून धरल्यासारखी होते आणि तेव्हा आपली त्वचा अशी घट्ट घट्ट होते. म्हणजे जी काही लूज पडलेली त्वचा असते ती घट्ट होण्यास मदत होते. तर याशिवाय आपली जर कोरडी त्वचा असेल ना तर जेव्हा जेव्हा आपण हे पील ऑफ मास्क लावू ना तर आपल्याला कोरड्या त्वचेच्या समस्यापासून सुद्धा आपल्याला सुटका मिळते. तर आता तर खूप सारी थंडी आहे आणि थंडीमध्ये पील ऑफ मास्क लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा खूप जणींना फायदेशीर ठरेल असं मला वाटते. तर आता हे पील ऑफ मास्क मी रिमूव्ह करून घेते आणि रिमूव्ह करताना कधीही खालच्या दिशेने वरती खेचत जायचं. म्हणजे जी काही बारीक लव राहिलेली असेल किंवा जे काही छोटे छोटे ॲक्ने असतील आपल्या चेहऱ्यावरती किंवा मृतपेशी असतील आणि जी काही डल झालेली स्किन असेल ना तर तीसुद्धा सगळी रिमूव्ह होईल आणि चेहरा आपला एक प्रकारे छान दिसेल. चेहऱ्यावरती खूप सारी चमक येईल आणि चेहरा आपला निरोगी दिसेल. यासाठी आपण या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या करत असतो. मी तर स्वतः करते आणि हेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चेहरा किती छान दिसतोय तुम्हाला दिसत असेल. तर हे माझं स्किन केअर आहे. मी गावावरून आल्यानंतर केलेलं आहे हे स्किन केअर. जर तुम्हाला फायदेशीर वाटलं तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा.